स्वागत आहे. त्याचबरोबर भाऊंचे मित्र तथा आमचेही मित्र, आमची त्यांची खूप दिवसापासून भेट नाही. पूर्वी भेट होती, आंदोलनाच्या वेळेला वगैरे भेट झाली होती. कचऱ्याचं आंदोलन पेटलं तेव्हा. हो, शिवाजी गायकवाड. हा, कामाच्या ओघामध्ये आमच्या मागे इकडं पळणं राहतं, तिथे भेटीगाठी कमी होतात. असे आपले शिवाजी भाऊ गायकवाड सकाळ वृत्तपत्र समूहाचे ते बातमीदार आहेत. छानपैकी वार्तांकन करतात त्या सकाळ दैनिकामध्ये. त्यांचंही आपल्या शाळेमध्ये स्वागत आहे. त्याचबरोबर मला वाटतं काल आम्ही विसरलो, भाऊचा वाढदिवस होता. तर हे सर्व अतिथीगण आपल्या शाळेत आलेले आहेत. त्यांचा एक छानसा उद्देश आहे. तो उद्देश 8 दिवसापूर्वी भाऊंनी बोलून दाखवला की आपल्या शाळेला छान छान अशी महत्वाची वाचनीय लेखकांची पुस्तकं आपल्या शाळेला ते आज भेट देत आहे. विद्यार्थ्यांना, भाऊ आमच्या विद्यार्थ्यांना आनंद झाला पुस्तक बघून. कारण गेली 8 वर्ष विद्यार्थ्यांच्या मदतीने ते जे ग्रंथालय आहे ते असं सुव्यवस्थितपणे आम्ही चालवतो. दर शुक्रवारी विद्यार्थी पुस्तकं घेतात, एक आठवडाभर ते वाचन करतात, पुन्हा दुसऱ्या शनिवारी परत करून पुन्हा अदलबदल चालू असतो. त्यामध्ये आता ही एक चांगली भर पडलेली आहे. म्हणून बऱ्याच जे विद्यार्थी पुस्तक वाचतात ते सहज मनातून असे खुश झालेले आहेत की आता एक नवीन पुस्तक वाचायला मिळणार आहे. तर भाऊंचा या प्रसंगी पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि भाऊंचा वाढदिवस, भाऊंची शाळेला भेट प्रतिवर्षी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने बऱ्याच जणांना आठवतो बघा, आहे का नाही. जो खाऊ येतो तो आपल्या भाऊकडून येतो आपल्याला. भाऊंचं बऱ्याच दिवसांनी चाललं होतं शाळेत यायचं. आज तो योगायोग जुळून आला आणि भाऊ आपल्या शाळेत आले तुम्हाला भेटायला, आपल्याला भेटायला. तर आनंद आहे भाऊ आपण शाळेत आलात. तर या प्रसंगी आपण भाऊंचं पुष्पगुच्छ आणि शाल देऊन स्वागत करूयात. वरकर सर, आपल्याला विनंती आहे भाऊंचं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत. त्यानंतर आपले प्रमुख पाहुणे आहेत. मी बांबरे सरांना विनंती करतो की आपण शाल आणि गायकवाड स्वागत करावं या प्रसंगी. एक प्रातिनिधिक स्वरूपात भाऊंच्या हस्ते, शिवाजी भाऊंच्या हस्ते मी तुमच्यातर्फे ही पुस्तकांची भेट शाळेला स्वीकारतो. आपण काय करू नंतर मुलांचा देताना प्रतिनिधी स्वरूपात तुमच्या हातात पण बांबे झालं का?
प्रातिनिधिक स्वरूपात आपल्या शाळेचे आपण त्यांना ग्रंथपाल असं म्हणूया. ते जसं लिओ साहेब म्हटले होते, हे दुसरे मुख्य अध्यापक आपल्या शाळेचे. कुठे गेले ते? हा, तर भाऊ आमचे हे विद्यार्थी आहेत, पण हे सगळं त्या पुस्तक वाटप वगैरे सगळं व्यवस्थित रजिस्टर नोंदणी वगैरे. आर्यन किशोर शिक्षक इयत्ता 8वीचे विद्यार्थी आहेत आमचे. तर प्राथमिक स्वरूपात आता हा सगळा चार्ज तुमच्या हस्तेच त्यांच्याकडे द्यावा. फोटो घेऊ. फोटो एक विद्यार्थी हातांना हा पहिलं देतात प्रतिनिधी स्वरूप. हात लावते करे करी या करे. पुनश्च एकदा भाऊंचं स्वागत आहे. भाऊंना धन्यवाद पण आहे आपल्याकडे. भाऊ आपल्याला आपल्या शाळेविषयी थोडस मार्गदर्शन करणार कार्यक्रमामध्ये तर तुमचं नाव भामरे. तुमचं नाव आजच्या या छोटेखानी कार्यक्रमाला उपस्थित असलेले माझे मित्र डॉक्टर शिवाजी गायकवाड, या शाळेचे मुख्याध्यापक आणि आदर्श शाळा ठेवणारे श्री वैष्णव सर, तसेच आपण सर्व विद्यार्थी भांबरे सर, मुळे सर, कुलकर्णी मॅडम, वरकड सर आणि आपण सर्व मित्र बंधू आणि भगिनी विद्यार्थ्यांना, मी या शाळेचाच विद्यार्थी आहे. मी काही खूप मोठा माणूस नाही. सरांनी फार मोठं माझं वर्णन केलं. मी एक तुम्हाला सांगायला हरकत नाही, या शाळेतच 4थी पर्यंत शिकलेलो आहे. तर नंतर मी गल्ले वर्गाला शिकलेलो आहे. आणि माननीय श्री म्हणजे काय असतं, माणसाने जर मी जास्त बोलणार नाही, माणसाला जर ताकद आली तर माणूस खूप गर्विष्ठ होतो, कोणाला मारहाण करतो, मारझोड करतो. आणि दुसरी एक गोष्ट, माणसाकडे जर पैसा आला, अचानक पैसा आला तर तो वाईट व्यसनाला जातो, दारू पितो किंवा काही रिकाम लफडे करतो, वाईट वळणाला जातो. परंतु वैष्णव सरांसारखे झाले किंवा हे जे तुमचे गुरुजन आहे यांच्यासारखे जर तुम्हाला संस्कार चांगले मिळाले, विचार चांगले मिळाले, तर त्याची किंमत तुम्ही कशातच करू शकत. तर त्या याने मला तुम्हाला सांगायचं आहे का तुम्ही आता तुमचं वय शिकायचं आहे, त्यामुळं तुम्हाला काय अडी अडचणी, तुम्हाला सरांनी, आता हे मालकर सरांनी दिले पुस्तक आहे, मी त्यांच्या गाडीवर चालक होतो, त्यांनी मला विचारलं, त्यांना माहिती बोडके योग्य ठिकाणी, तर त्यांनी मला विचारलं होतं म्हणे बोडके आपल्याला पुस्तक द्यायचे. म्हटलं सर आमच्या गावात जिल्हा परिषद शाळा आहे आणि ती गरीब शाळा आहे. सर म्हणले काय हरकत नाही, देऊन टाका. आणि तुम्हाला यानंतर जेव्हा ग्रंथालय होईल त्यावेळेस सरांनी मला सांगावं आणि मी ते 100% ऐकणार. मला तुम्ही सर सांगा का हे पुस्तकं पाहिजे, तुमच्या पुस्तकाचा नक्कीच 100% तुम्हाला मी माझ्यातर्फे ते पुस्तक देईल, अशी तुम्हाला 100% ग्वाही देईल. आणि ते सगळं रेकॉर्डिंग आता होते, कधी मार्किंग दाखवा आम्हाला पुस्तकं मिळेल, कुठं भेटले विद्यार्थी, काही अडचण असेल किंवा आपल्याकडे दिव्यांग सरांना मागे बोललो होतो, कोणी दिव्यांग विद्यार्थी असेल तर आपण त्याला मदत करू, सर्टिफिकेट वगैरे नसेल, कुठलीही अडचण असेल तर सरांना तुम्ही सांगा, सरांच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच मदत होईल. आणि अजून एक गोष्ट सांगायची आहे का, शिक्षक असतात, शिक्षक हे आई वडील आणि शिक्षक यांना कधीच आपल्या विद्यार्थ्याचं किंवा मुलाचं वाईट व्हावं वाटत नाही. हे सर्वात प्रथम तुम्हाला मी सांगतो का शिक्षक आणि आई वडील असे असतात
का त्यांना कधी आपला विद्यार्थी आणि आईवडिलाला मुलगा कधी चांगले संस्कार व्हावे असं त्यांना वाटतं. तुम्ही चांगले मोठे व्हा आणि चिंचोली गावचं नाव अजून मोठं करावं असं मला वाटतं. आणि सर आले गेल्या 8 वर्षापासून इथं आहे. मला आज उद्या चाललं होतं आणि मी काल एक 4-5 दिवसापूर्वी सरांना अचानक फोन केला. सर म्हणते या हरकत नाही, तुम्ही कधी या. तर या प्रसंगी मी एवढंच बोलतो, तुम्हाला काही जरी अडचण असली सर खूप म्हणजे समजून घेतात. एवढी स्वच्छ आणि सुंदर शाळा आमच्या काळामध्ये नव्हती. 2012 पासून मी या 2012ला माझा अपघात झाल्यामुळे 11ला अपघात झाल्यामुळे 12ला इथं घरी होतो आणि 26 जानेवारीच्या कार्यक्रमानिमित्त आलो होतो. इथे जुनी शाळा होती, इकडे पाठीमागे कार्यक्रम झाला होता आणि त्यावेळेस आम्ही गल्ले बोरगावला जात होतो. तर आपल्याकडे तोट्यावाला म्हणायचा, ज्यावेळेस ते तोटे असायचे ना, तो राजस्थानी माणूस आपल्या गल्ले बोरगावच्या शाळेमध्ये केळी द्यायचा. तर ते केळी असायची म्हणून आम्ही 26 जानेवारीला पायी जायचो सर, सकाळीच पहाटे 5 वाजता उठून. कारण 6:30ला झेंडावंदन असायचं. आणि आता असं काही राहिलेलं नाही. तुम्हाला सगळ्या गोष्टी सोशल मीडियावर आहे, गुगलवर आहे. त्यामुळे तुम्ही, मला असं वाटतं सरांनी बरेच विद्यार्थी चांगले घडवलेले आणि तुम्ही चांगलं असं काहीतरी ध्येय ठेवा आणि तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल अशी मी ग्वाही करतो. कारण तुम्ही खूप लहान आहे, एवढं बोलणं हे नाही, पण आता मी बोलून गेलो तरी पण तुम्ही काहीतरी करावं अशी माझी इच्छा आहे. त्याला आमचं सरांचं, आमचं सगळ्यांचं तुम्हाला प्रोत्साहन राहील अशी मी ग्वाही देतो. आणि चिंचोली गावचं नाव नेहमी पेपरला येत राहील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. हो, खूप खूप धन्यवाद. प्रयत्न आमचे विद्यार्थ्यांचे सतत चालू असतात. त्यांच्या रीतीने यशस्वी मार्गावर जातील असा आमचा प्रयत्न असतो. ते जे विद्यार्थी शाळेतून इथून पुढे गेले ते आजही आपल्या संपर्कात आहेत. यानंतर आपले शिवाजी भाऊ गायकवाड यांना मी विनंती करतो की आपण आमच्या विद्यार्थ्यांना आम्हाला शुभेच्छा कळवू शकतो. आदरणीय गुरुजन वर्ग आणि उपस्थित सर्व विद्यार्थी मित्र, आज या ठिकाणी येण्याचा योग आला आणि आम्हाला आमचे शाळेचे दिवस आठवले. खरोखर हे वय फार संवेदनशील असतं. या वयात जेवढं काही घेता येईल तेवढं घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग ज्ञान असेल, एखादं निरीक्षण असेल आणि एखाद्या व्यवसायाबद्दल कुतूहल असेल आणि आपल्या मनात प्रश्न पडले पाहिजे. या वयामध्ये आपल्याला प्रश्न पडले पाहिजे की हे काय, हे कसं तयार झालं, हे का असं दिसतं, याचा आकार असा कसं काय. या जेव्हा गोष्टी आपल्या मनात निर्माण होतील त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपल्या मनातली विजिगीषा वृत्ती जागृत होते. म्हणून आपण गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः हा श्लोक घेऊन गुरुला वंदन करत असतो. तसंच वंदन आपण आपल्या आईवडिलांना, गुरुजनांना आणि आपल्या समोरील जो कोणी आदर्श असेल त्या आदर्श व्यक्तींना आपण नमस्कार केला पाहिजे. कारण या नमस्कारातून आपली बुद्धी काम करते. मग तो सूर्य असेल, अग्नी असेल, वायू असेल, तर या सर्व घटना, या ब्रह्मांडामध्ये ज्या घटना घडतात त्या काहीतरी विशिष्ट ध्येय घेऊन होत असतात, घडत असतात. याचं अवलोकन, याचं चिंतन, याचं मनन जर झालं तर खऱ्या अर्थानं आपली बुद्धी सत्कार्याला लागते आणि आपल्याला भगवंत सुद्धा बुद्धी देतो. म्हणून आपण नमस्कार करायचा. म्हणून अशा या पुस्तकाच्या माध्यमातून आपण व्यक्ती वाचल्या पाहिजे. या पुस्तकात काय असतं नेमकं, तर या पुस्तकात माणूस घडण्याचा एक मार्ग असतो, दिशा असते आणि ते या पुस्तकातून होतं. ज्यावेळेस आपण समाजामध्ये जगत असताना बघतो आपल्या आजूबाजूला वातावरणामध्ये असंख्य घटना घडत असतात आणि त्या घटनांचा परिणाम आपल्या मनावर होतो, आपल्या बुद्धीवर होतो,
आपल्या चालण्यात, बोलण्यात, वागण्यावर होतो. म्हणून आपलं आजूबाजूचं सुद्धा वातावरण हे पोषित वातावरण पाहिजे, चांगलं वातावरण पाहिजे. मग चांगलं वातावरण म्हणजे नेमकं काय? तर अभ्यासाचं वातावरण पाहिजे, मला कोणी शिकवणारं वातावरण पाहिजे, अनुभवातल्या व्यक्तीचं मार्गदर्शन आपण घेतलं पाहिजे आणि त्या अनुभवाच्या जोरावर आपण आपली कृती आपण केली पाहिजे. आता आमचे मित्र नवनाथ भाऊ बोडके, आम्ही यांना खूप जुनं म्हणजे खूप वर्षापूर्वी ओळखतो. त्यांचं कार्य, त्यांची धडपडी वृत्ती आणि त्यांना खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टीमुळं, या संस्कार झाल्यामुळं, या शाळेचे संस्कार झाल्यामुळं ते आज आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. आज ते एस टी महामंडळात जरी असले परंतु त्यांचा पिंड वेगळाच होता. समाजकार्याचा आणि समाजाला काहीतरी घडवण्याचा, समाज घडला पाहिजे, समाजातील मुलं घडली पाहिजे, हा ध्यास त्यांच्या मनात होता. म्हणून ते आज या ठिकाणी आपल्याला या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत. त्यांची काम करण्याची वृत्ती. आणि आता तुम्हाला त्यांचा एक प्रसंग सांगेन. त्यांचा प्रसंग असा आहे, ते चालक म्हणून एस टी महामंडळामध्ये जॉईन झाले. त्याच्या अगोदर ते दैनिक सकाळच्या आमचे संपादक आहेत, हे ज्यांची पुस्तकं त्यांनी पुस्तक आपल्याला पाठवलेली आहेत, डॉक्टर यमाजी मालकर सर. सकाळ पेपरचे ते संपादक पण होते. आता मोठे अर्थशास्त्रज्ञ आहेत ते. आणि त्यांच्या ते सानिध्यात आले, त्यांच्या ते संपर्कात आले, म्हणून अजून त्यांच्यावरती संस्कार झाले, ते आपल्यापर्यंत इथपर्यंत आले. सर्वच लोक इथपर्यंत येतात असं नाही. आपण कोणाच्या संगतीत असतो, कोणाच्या संगतीत वाढतो, आपल्यावर कोणते संस्कार होतात, हे फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणून आपल्यावर आपल्या शिक्षकांचे, आपले शिक्षक कसे आहेत त्यांचे सुद्धा संस्कार आपल्यावर होत असतात. ते विद्यार्थी आकलनाद्वारे, अनुभवाद्वारे ते त्यांना वाचत असतात. म्हणून आपण ही पुस्तकं वाचली पाहिजे. या पुस्तकामध्ये सुद्धा काय असतं तर अनुभव घेतलेल्या लोकांची चरित्र असतात, त्यांचे अनुभव असतात, त्यांनी कसं जीवन जगले, त्यांना कोणकोणत्या परिस्थितीला तोंड द्यावं लागलं, असा सगळा एक इत्यंभूत इतिहास या पुस्तकामध्ये मांडलेला असतो. तसंच बोडके भाऊचं आहे, ते चालक म्हणून नोकरीला लागलेत आणि गाडीचं चाक निखळलं आणि अशा परिस्थितीत त्यांनी आपल्या बसमध्ये बसलेल्या जवळजवळ 84 प्रवाशांचा जीव वाचवलेला आहे. आणि त्यावेळेस त्यांना अपघात झालेला आहे आणि त्यावेळेस त्यांचा पाय त्याच्यात निकामी झालता, परंतु तो निकामी पाय त्यांनी सकारात्मकरित्या, मानसिक दृष्ट्या स्वतःला भक्कम करत तो पाय सुद्धा आता कामात आणलेला आहे. म्हणून त्यांनी एवढ्या प्रवाशांना वाचवलेला आहे. तर त्यांचा गुणवंत कामगार म्हणून शासनानं सत्कार पण केलेला आहे आणि राज्यपालाच्या हस्ते त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. म्हणून ही साधी व्यक्ती नाहीये, ही अनुभवातून मोठी झालेली व्यक्ती आहे, खऱ्या अर्थानं मोठी झालेली व्यक्ती आहे. आणि त्यांनी या शाळेची नाळ सोडलेली नाहीये, म्हणजे गावाची नाळ अजून जोपलेली आहे. म्हणजे गावातून एखादा व्यक्ती बाहेर गेला, बाहेर विदेशात गेला, मोठा झाला, तो गावाला विसरतो, परंतु ही व्यक्ती अशी आहे, त्यांनी गावाला आतापर्यंत विसरलेली नाही. म्हणून त्यांनाही असं वाटतं की माझ्या शाळेतला, आमच्या शाळेतला विद्यार्थी शास्त्रज्ञ झाला पाहिजे, शिकला पाहिजे, मोठा झाला पाहिजे. आणि या लोकांचीच आम्ही मग पेपरमधून बातम्या लिहितो, त्यांच्या कथा लिहितो, त्यांची चरित्र लिहितो आणि समाजापर्यंत पोहोचत असतो. तसं आपलं सुद्धा चरित्र निर्माण झालं पाहिजे. आपल्यात सुद्धा फार मोठी शक्ती आहे, ती शक्ती फक्त आपण जागृत करायला पाहिजे. जसं ज्ञानेश्वर महाराजांच्या पाठीवर मुक्ताबाईंनी मांडे भाजली होती. मग ही मांडे भाजली होती, हे एक आपल्या डोळ्यासमोर एक आदर्श आहे. मग ती मांडे कशी भाजली असतील? खरंच आपल्या शरीरात अंगार असते का? आपल्या शरीरात असं ऊर्जा असते का? तर बरोबर आहे, ते चैतन्य भगवंताने आपल्यात निर्माण केलेलं आहे. असं चैतन्य एक गायीच्या मध्ये असतं. ते गायीच्या अंगामध्ये एक सूर्यनाडी असते आणि ती सूर्यनाडी ही औषधी गुणसत्व ते गायीच्या याच्यात निर्माण करते. तसं औषधी गुणसत्व आणि असं चैतन्य आपल्यात भरलेलं आहे. तर म्हणून मित्र, या प्रसंगी मी जास्त अधिक आपला वेळ न घेता या ठिकाणी थांबतो. आणि चांगले विद्यार्थी घडण्यासाठी आपल्यातून ही पुस्तकं वाचली पाहिजे. आता सरांनी मुख्याध्यापक सरांचा उल्लेख केला, ग्रंथपालाचा उल्लेख केला.
खऱ्या अर्थानं हे विद्यार्थ्यांना शिकू द्यायला पाहिजे, विद्यार्थ्यांनाच हे करायला लावायला पाहिजे, तेव्हा विद्यार्थी करतो. अनुभव मिळत, ते आपल्याला अनुभव देतात शिक्षक लोक. म्हणून या ठिकाणी आम्हाला बोलवलं, या ठिकाणी येण्याचा योग आला आणि त्याबद्दल मी शिक्षक सर्व शिक्षकांचे आभार व्यक्त करतो. आणि मलाही माझे मित्र बोडके भाऊनी या ठिकाणी आणलं, त्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद गायकवाड भाऊ. आपण छानपैकी असं विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद. वरकर सरांना विनंती करतो की आपण कार्यक्रमाचा गोड शेवट करावा. हॅलो. आज आपल्या शाळेमध्ये आपले आदरणीय नवनाथ भाऊ बोडके आणि डॉक्टर शिवाजीराव भाऊ गायकवाड या ठिकाणी आलेले आहेत. ते आल्यानंतर खरोखर आनंद झाला की नवनाथ भाऊ बोडके आणि आमचा नेहमी कुठं कुठं संबंध येतो आणि भेट होत असते. आणि फेसबुक असेल किंवा वर्तमानपत्र असेल तर त्यांच्या समाज कार्याच्या नेहमीच चांगल्या चांगल्या बातम्या बघायला मिळतात. तुम्हाला असं वाटत असेल की आज ते चिंचोली गावामध्ये आलेले, पण त्यांना मी बघितलेलं आहे की फेसबुकवर मोठमोठे हस्ती हे त्यांच्या परिचयाचे आहेत आणि कोणतेही काम सहजपणे करू शकतात. तुमच्या आमच्या काही अडचणी असतील आणि आपल्याला समजा भविष्यामध्ये काही अशी मोठी अडचण आली तर आपण त्यांना जर भेटलं तर आपले जे अडचणी आहेत त्या नक्कीच सहज ते सोडवतील, अशी त्यांच्यामध्ये क्षमता आहे. त्याचबरोबर ते उद्योजक आहेत. आमचे एक चुलत भाऊ होते आहेत संजय वरकर, ते सुद्धा सकाळचे काही वर्ष संपादक होते. तर पेपरमधून आदरणीय आपले डॉक्टर शिवाजीराव भाऊ गायकवाड हे सुद्धा लेख लिहित असतात. तर आपल्या गावात तर काही पेपर असं प्राप्त होत नाही, इथं पेपर येण्याचं प्रमाण कमी आहे. पण आपण नेहमी वेगवेगळे वर्तमानपत्र जर वाचत राहिलो तर आपल्याला त्यातून नक्कीच माहिती मिळते. आज आनंदाची अशी गोष्ट आहे की आपल्या ग्रंथालयामध्ये अनेक नवीन नवीन पुस्तकाची भर पडणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर साहेबांनी सांगितलं की आपलं जीवन कधीही बदलू शकतं. साधं एक पेपरचं कात्रण जरी आपण एखाद्या वेळेस वाचलं किंवा एखादं साधं पुस्तक जरी वाचलं, त्या पुस्तकातून काही अशा लेख लिहिलेले असतात किंवा माहिती लिहिलेली असते की त्या ज्या व्यक्ती, सर्वसामान्य व्यक्ती, त्या कशा मोठ्या झालेल्या आहेत. तर आपलं वाचनातून आपण नेहमी पुस्तक वाचत राहिलं पाहिजे. त्या वाचनातून आपलं भविष्य आपण निश्चितच बदलू शकतो. आज या प्रसंगी आदरणीय नवनाथ भाऊ बोडके आणि डॉक्टर शिवाजीराव भाऊ गायकवाड यांनी अमूल्य असा पुस्तकाचा संच आमच्या विद्यार्थ्यांसाठी इथं उपलब्ध करून दिलेला आहे. तर मी शाळेच्या वतीनं, मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक व विद्यार्थी यांच्या वतीनं आपले खूप खूप आभार व्यक्त करतो आणि असंच सहकार्य वेळोवेळी आम्हाला होऊ द्यावं अशी विनंती करतो. खूप खूप आभार. आणि विद्यार्थ्यांच्या भेटीला असे नवीन नवीन लोक आम्ही घेऊन येत जाऊ. पक्षी मित्र असेल, कोणी शास्त्रज्ञ असेल, कोणी उद्योजक असेल, असं आपण करतो त्यांच्यातून. विद्यार्थ्यांसाठी तुम्ही सांगा, एखादे कवी, लेखक यांच्या भेटीला आणायचो.